या मंडळी जेवायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा टिफिन? तर गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात माझी नेहमीप्रमाणे सगळ्या लेकरांना खायला टाकून आणि वर्कआउटने होते. तसंच माझी आजची पण सुरुवात तशीच झाली. आणि सगळ्यांचे मी खूप 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 आभारी आहे की तुम्ही एवढं छान रात्री लाईव्हमध्ये मला इतकी आनंदी आहे ना. आजच्या चेहऱ्यावर माझा जो आनंद आहे ना, ते रात्रीच्या लाईव्हचा आहे की सगळ्यांनी मला एवढं भरभरून प्रेम दिला. 1000 लोकांनी लाईव्ह पाहिला आणि खूप छान वाटतंय सगळं. आणि सबस्क्रायबर्सचं विचारूच नका, खूप चांगलं. ही आमची चार्ली बघा, आम्ही वर्कआउट करतो ना, आम्हाला बघत बसते आणि जोपर्यंत वर्कआउट होत नाही तोपर्यंत अशीच मम्मी उरक उरक, तुमचं संपलं का, वर्कआउट झालं का, असं चालू असतं. मग आजचा स्वयंपाक, आज सेशन सगळं सगळं झालं. आज खरं सांगते, मला ते माझं स्टँड नसल्यामुळं ना खूपच प्रॉब्लेम व्हायला लागला व्हिडिओ करायला. त्यामुळे आज जास्त व्हिडिओ शूट करता नाही आले. जेवढं जमेल तेवढं हातात मोबाईल धरून मी व्हिडिओ शूट केलेले आहेत. आणि तिथंच आमचा बनी चामी सगळे गोंधळ करतात. सगळं 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 चला असू दे, मॅनेज करायचं, कारण आपल्याला करायचं म्हणल्यावर सगळं ॲडजस्ट करावं लागतं. तर आज मला 8:30 वाजले होते आणि साहेबांना जायचं होतं ती बरोबर 8:30ला. मग अर्धा तासात आज पण स्वयंपाक करायचा होता मला, म्हणून 2 गॅसवर 2 भांडी ठेवली आणि एकीकडं ती घेवडा आणि दुसरीकडं दुधी भोपळ्याची भाजी. ते आमच्या नांदेड साईडमध्ये कद्दू म्हणतो. आता माझी भाषा जो बोलले तर तुम्ही हसताल मला, म्हणून मी हसत मी बोलत नाहीये. इकडं कद्दूची भाजी, इकडं ते आमच्याकडं काय म्हणतात आवऱ्याची शेंग म्हणतात नांदेडला, आम्ही त्याला आवऱ्याची शेंग. तर ही मी आमच्या पद्धतीने केली तिकडच्या, एकदम सुपरफास्ट. ही भाजी, 2 भाज्या, चपात्या, सॅलड, फ्रूट्स, सगळं 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 मी अर्ध्या तासामध्ये रेडी केलं. ज्योतीने थोडी मला मदत केली आज, म्हणून मी आज हे भाज्या वगैरे केल्या. बघा माझी, मी मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण हे सगळं वरून टाकते. मी तेलामध्ये घालत नाही. तेलामध्ये फक्त जिरे घातले होते. सगळा मसाला यातनं वरून घालायचा आणि त्याची टेस्ट बघा तुम्ही कसली चांगली येते, कारण सगळी चव उतरते. लसणाची, कोथिंबीरीची चव त्या भाजीमध्ये उतरते. जमेल तेवढं ट्राय करत जा की नाही का, जे कच्चं घालता येईल, कांदा, टोमॅटो हे सगळं नाही का त्याला तेलामध्ये म्हणजे शिजवून किंवा फ्राय करून नका घेत जाऊ, त्याची ओरिजिनल चव निघून जाते. तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. मी फक्त जिरे घातले आणि त्याच्यामध्ये हिंग घातला आणि नंतर दुधी भोपळा घातला होता आणि नंतर वरून सगळे मसाले वरून घातले होते, मीठ सगळं सगळं वरून. त्याची टेस्ट सगळी होतं. शेवटची सगळ्यात जिरा पावडर घातली थोडीशी. आणि त्या भाजीला पण सेम तशीच प्रोसेस केलेली आहे मी, काही वेगळं केलेलं नाहीये. सगळं कच्चं पक्क. मला असं कच्च्या भाज्या आवडतात बघा. मी वरूनच टोमॅटो, वरूनच सगळं सगळं बघा दिसतात. टोमॅटो एकदम नाही काय पूर्ण पूर्ण शिजले नाहीयेत ते, कारण मी कच्चं ठेवते. पण माझ्या भाज्या खरं सांगते मला माहिती आहे, आणि तुम्ही पण अशा भाज्या करून बघा माझ्यासारख्या, माझ्या पद्धतीने. तुम्हाला नक्कीच त्याची चव वेगळी लागेल आणि नेहमी तशीच भाजी बनवताल तुम्ही. ह्यात पण तिखट वगैरे टाकलं वरूनच सगळं मी, कारण त्याची ओरिजिनल चव येते त्या भाजीला. आणि मस्तपैकी ताव्यावर भाजी, लोखंडी ताव्यावर भाज्या बनवल्या तर अजून काय विचारूच नका. मग त्या 2 भाज्यांना मला 15 मिनटं लागले. 15 मिनटामध्ये दोन्ही भाज्या केल्या मी, कारण मी सकाळी 5:30ला सगळं आवरलं होतं हे सगळं काम. तिळीचं कूट टाकलं, तिळ असते ना त्याला भाजून घेऊन त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून त्याला वरून टाकलं आणि मस्त थोडं झाकण लावून शिजवलं. 5-10 मिनटं झालं, भाज्या झाल्या. कोथिंबीर टाकली वरून थोडीशी. माझ्या दोन्ही भाज्या रेडी. लगेच इकडे पोळ्या करून घेतल्या. बघा तुम्ही भाजीचा कलर असली झाली ना. मी खाल्ले दुपारी, जेवण केलं आणि ही दोन्ही भाज्या माझ्या रेडी आहेत. आणि एकदम दिसायला जशा आहेत ना छान, तशाच खायला पण खूप छान आहे. दुपारी जेवण केलं, पण मला ना ते हातात मोबाईल धरून व्हिडिओ करणं वैताग आला होता आज. बघेन मी आज कुठे भेटला तर मला स्टँड, पण भेटत नाहीये. कुठे भेटत असेल तर मला प्लीज कळवा, मी जाऊन घेऊन येईन स्वारगेटला, इथं तिथं कुठं जवळ. आणि मग मस्त भाज्या वगैरे करून चपात्या करून घेतल्या. पटकन 4 चपात्या केल्या आणि डबे भरलेलं लगेच. डबे भरून झाले. आणि मी खरं सांगते, आज मी खूप खुश होते की अरे माझे सबस्क्रायबर वाढत आहेत, माझे लाईव्हला लोक येतात, ते माझे व्ह्यूज चांगले आहेत आणि सगळं तुमच्यामुळं. कारण का तुम्ही येऊन बघताय, सपोर्ट करताय मला, म्हणून हे सगळं घडतंय. आणि आता म्हणलं करायचं. बघा आज जमलं नाहीये, आज व्हिडिओ करायला खूप अवघड झालं होतं, पण नाही, आपण पण मेहनत केली पाहिजे. नुसतंच दे रे हरी पलंगावरी रोज बुंद्याची न्यारी, नाही जमत, देव देणार नाही. ते थोडंसं कष्ट करावं लागतं. मी पण करते त्यासाठी व्हिडिओ. बघा आज कसा बसा केलाय. उद्या मी काही करून स्टँड आणणार आहे. तर आजचा टिफिन असा होता. 8:30 घड्याळीत बघा तुम्ही, 8:30 वाजता टिफिन रेडी होता भरून. बरोबर 8:30ला ते गेले. मी माझा ब्रेकफास्ट घेतला आणि मी पण जिमला गेले. आणि जिमला जाण्याचं कारण एकच आहे, वजन कमी करायला जात नाही मी. ते जिमला फक्त जाते कशासाठी, की मला माझी मसल स्ट्रेंथ, मला मसल खूप वीक आहे, ते स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. जिममध्ये आमच्या लिओ आहे, खूप सुंदर कॅट आहे तिथं. पण तिला पण जाऊन कुरवाळते बोलते, पण खूप घमंडी आहे, खूप ॲटिट्यूड दाखवते मला, अशी करते. मग मी पण तिला नाटक करते थोडीशी. मग आज आमच्या बनीने घातला गोंधळ. बनी गेला होता पळून, वरून उडी मारून गेला होता, सापडत नव्हता. त्याला शोधला. 5 वाजले, त्याच्यामुळे काहीही शूट करता नाही आलं. मोबाईल घरात, मी त्याला शोधून शोधून शेवटी घेऊन आले. खाली बसला होता एका अंधारात जाऊन, आणि त्याला घेऊन येऊन खायला दिलेलं लेकराला. सगळं अंग पुसून घेतलं मातीने भरलेलं. आणि खरं सांगते आज मला इतकं टेन्शन आलं होतं, वाटलं बनी गेला, बनी काही सापडणार नाही. पण नाही, प्रेम त्याच्यावर एवढा आमचा, इतकं त्या बघा कितला गोड आहे बिबट्या आमचा. ते त्याला आणलं आणि आल्यानंतर सगळ्या लोकांचा फॉलोअप असतो माझ्याकडे रोज रोज. जेवढी लोकं आहेत माझ्याकडे वेट लॉससाठी,
हां, हेल्थचं शरीर त्यांचा सगळ्यांचा रोज फॉलोअप असतो. त्यांनी काय खाल्लं दुपारी, सकाळी काय खाल्लं, पाणी पिलं का, कुणाचं काय असतं, कोण लोक आली नवीन काय, सगळ्याचं लिहत बसले होते वहीमध्ये सगळ्यांचं काय काय, आणि सगळं लिहून अशापैकी आजचा दिवस संपला. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून